नमस्कार, आपलं माहितीगार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पुनावळे या जे लोकेशन आहेत त्या ठिकाणी कोणत्या म्हाडाच्या स्कीम अवेलेबल आहेत आणि त्यांचा आपण ओव्हरव्ह्यू बघणार आहोत की त्या ठिकाणी बाल्कनी अवेलेबल आहे का, प्लॅनमध्ये कुठलं लिटिगेशन आहे का, कॉमन बिल्डिंग आहे किंवा सेपरेट बिल्डिंग आहे, किंवा जर एरिया किती आहे त्याचा स्क्वेअर फीटमध्ये, की ह्या सगळ्या डिटेल्स आपण बघणार आहोत आणि त्यातला तुमच्यासाठी कोणता बेस्ट वाटतं ते आपण बघणार आहोत. तर चला तर मग बघूया. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जे कोणी म्हाडासाठी ॲप्लिकेशन करत असतील त्यांच्यासाठी नक्की या व्हिडिओचा फायदा होईल. ओके, तर म्हाडा लॉटरीमध्ये 2025 मध्ये जर बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6 स्कीम कोड आहेत. त्यातले एक जे काय आहे लोकेशन जर बघितलं 899A सेनेटिया पुनावळेचं जे काय आहे, तर ते 899A आणि B एकच लोकेशन आहे, फक्त या ठिकाणी 1 BHK आणि 2 BHK आहे. बाकी जर बघितलं तर 830, 831, 862 आणि 898 असे जे काय आहे 6 स्कीम कोड आहेत टोटल. तर चला यांच्या डिटेल्स आपण बघूया की प्रत्येक जो काही स्कीम कोड आहे त्याच्यामध्ये काय काय डिटेल्स आहेत, त्याचे प्रोज किंवा कॉन्स काय आहेत, किंवा प्लस मायनस पॉईंट जे काय आहे ते आपण बघणार आहोत. ते पुनावळीचे स्कीम कोड आहेत आणि तुमच्यासाठी कोणती स्कीम बेस्ट आहे, चला तर मग बघूया. पहिला जो काही स्कीम कोड आहे गणेश बेलारोसा फेज 2 830 नंबरचा जो काही आहे स्कीम कोड आहे. फ्लॅट 2 BHK आहे. ओके, एस्टिमेटेड जर प्राइस बघितली तरी 22 ते 24 लाखाच्या आसपास आहे. कार्पेट एरिया जर बघितला तर जवळपास 550 ते 556 आहे. कार्पेट एरिया व्यवस्थित आहे. ओके, कम्प्लिशन याचं 30/6/2028 आहे. ओके, ह्याचं जे काय आहे कम्प्लिशन 28 आहे, म्हणजे जवळपास 1-2.5 वर्षाचा कालावधी आहे. मिड 2028ला ह्याचं पोझिशन आहे. लिटिगेशन नाही आहे आणि बाल्कनी नाही आहे. या ठिकाणी लिटिगेशन नाही आहे कुठल्याच प्रकारचं सध्या तरी, आणि बाल्कनी सुद्धा जर प्लॅन बघितलं तर बाल्कनी सुद्धा अवेलेबल नाही आहे. बिल्डिंग टाईप जो काय आहे तो आपल्याला कन्फर्म झालेला नाही आहे की कॉमन आहे की सेपरेट आहे, कारण महारेरावर जास्त काही डिटेल्स सध्या तरी अवेलेबल नाही आहे. ओके, ह्याचं जर बघितलं तर एक आहे की लिटिगेशन नाही आहे आणि कार्पेट एरियासुद्धा व्यवस्थित आहे. पोझिशन फक्त थोडंसं लेट आहे, 2.5 वर्ष जर बघितले आपण तर जवळपास 2.5 वर्षाचा कालावधी आहे. ओके, आणि ह्याचा जर प्लॅन बघितलं तर हे एंट्रन्स डोअर आहे, जो काही फ्लॅटचा प्लॅन आहे. लिव्हिंग रूम आहे, किचन आणि लिव्हिंग रूम आहे हे. त्यानंतर जर बघितलं तर एक बेडरूम आहे, या ठिकाणी कॉमनचं जे काय आहे टॉयलेट आहे. या बाजूला जर बघितलं तर हा मास्टर बेडरूम आहे आणि मास्टर बेडरूमवर एक अटॅच टॉयलेट आहे. हा जो काही येलो हायलाइटेड आहे हा 2 BHKचा प्लॅन आहे. ओके, तर चला पुढचं जो काही स्कीम कोड आहे फुल एरिया ड्राईव्ह फेज 3चा आहे. 831 नंबर स्कीम कोड आहे. त्याची जर बघितलं तर 1 BHKचे फ्लॅट आहेत. ओके, आणि प्राइस रेंज जवळपास बघितली तर 17 ते 19 लाखाच्या रेंजमध्ये आहे. याचा जो काही कार्पेट एरिया आहे 390 आहे, जे काही 17 लाखाचं जो काही प्राइस आहे त्याचा कार्पेट एरिया 390 आहे, आणि 474चा जो काही आहे त्याची प्राइस जवळपास 18-19 लाखाच्या आसपास आहे. कम्प्लिशन याचं 31/3/2026 म्हणजे जवळपास 5 महिन्याच्या कालावधीमध्ये याचं कम्प्लिशन आहे. याचं या ठिकाणी एक लिटिगेशन आहे. ओके, आणि बाल्कनी नाही आहे अवेलेबल. ओके, बिल्डिंग टाईप हा जो काय आहे सेपरेट बिल्डिंग आहे, काही कॉमन बिल्डिंगमध्ये फ्लॅट नाही आहेत. जर बघितलं तर याच्या प्राईसच्या मानाने किंवा याच्या एरियाच्या मानाने किंमत व्यवस्थित आहे. पोझिशनसुद्धा लवकर आहे. फक्त एक आहे की लिटिगेशन आहे, ती तुम्हाला काळजी घ्यायची की लिटिगेशनच्या डिटेल्स आपल्याला बघावं लागतील, कारण रेरावर जास्त डिटेलमध्ये मेन्शन केलं नसतं, फक्त लिटिगेशन आहे आणि त्या केस नंबर आपल्याला अवेलेबल असतो. ओके, तर या ठिकाणी जर बघितलं याचा प्लॅन तर ही लिव्हिंग रूम आहे, किचन दिलेलं आहे, एक युटिलिटी म्हणून एक एरिया दिलेला आहे जिथे काही आपण ॲडिशनल गोष्टी वगैरे ठेवण्यासाठी, आणि त्याच्या बाजूला एक कॉमनचं टॉयलेट आहे. बेडरूम आहे, बेडरूमला एक अटॅच टॉयलेट आहे, मास्टर बेडरूम दिलेला आहे. 1 BHK आहे तरी त्याला मास्टर बेडरूम आणि एक टॉयलेट अटॅच अवेलेबल करून दिलेला आहे. ओके, प्लॅन चांगला आहे. ओके, त्यानंतर जर बघितलं तर इन्फिनिटी अव्हेन्यू 862 नंबरचा हा काही स्कीम कोड आहे. त्याच्यात फ्लॅट 1 BHK आहे, 20 ते 22 लाखाच्या रेंजमध्ये प्राइस आहे. 408 स्क्वेअर फूटचा एरिया आहे. एरियासुद्धा ॲव्हरेज एरिया आपण म्हणू शकतो 408 1 BHK साठी. कम्प्लिशन जे काय आहे 1 वर्ष म्हणजे जवळपास 14 महिन्याचा कालावधी आहे. आता जर नोव्हेंबर आपण पकडला 12-13 महिने जो काय आहे कम्प्लिशनला वेळ आहे. लिटिगेशन नाही आहे. या प्रोजेक्टसाठी बाल्कनी अवेलेबल आहे आणि बिल्डिंग टाईप सेपरेट प्लस म्हाडाची विंगसुद्धा एक वेगळी आहे. ओके, तर याच्यात बघितलं तर 1 BHK साठी बेस्ट ऑप्शन आहे, कारण लिटिगेशन नाही आहे आणि बाल्कनी अवेलेबल आहे. तर ह्याचा प्लॅन आपण बघितला तर हे एंट्रन्स डोअर आहे, लिव्हिंग रूमला बाल्कनी दिलेली आहे, किचनसुद्धा एक किचन सेपरेट दिलेलं आहे, किचनलाही एक ड्राय बाल्कनी आहे आणि एक कॉमनचं टॉयलेट आहे. बेडरूम जी काय आहे बेडरूमसाठी सुद्धा एक वेगळं टॉयलेट दिलेलं आहे. 1 BHKचा फ्लॅट आहे तरी सुद्धा एक मास्टर बेडरूम टाईप त्यांनी 1 BHKच्या बेडरूमला दिलेला आहे प्लॅनमध्ये. तर बेस्ट ऑप्शन आहे जो काय आहे इन्फिनिटी अव्हेन्यू. ओके,
त्यानंतर जो काय आहे अक्षरा ग्रँड्युअर आहे 898चा 2 BHKचा फ्लॅट आहे. एस्टिमेटेड प्राईस जर बघितली तर 28,76,000चा आहे. कार्पेट एरिया सुद्धा 2 BHKच्या मानाने व्यवस्थित आहे, 538 आहे. आणि ह्याचं जर कंप्लिशन बघितलं तर 31/12/2028ला कंप्लिशन आहे. लिटिगेशन नाही आहे, बाल्कनी सुद्धा अवेलेबल आहे आणि बिल्डिंग जर बघितली तर कॉमन बिल्डिंग आहे. हा जवळपास ह्या पुनावळीचा जे काही स्कीम कोड आहे त्याच्यातला जवळपास मोठा कार्पेट एरियाचा 2 BHK आहे, बाल्कनी आहे आणि लिटिगेशन नाही आहे. पोझिशन फक्त थोडंसं वेळ आहे, 31/12/2028 म्हणजे जवळपास 3 वर्ष, कंप्लीट 3 वर्षाचा कालावधी कंप्लिशनसाठी आहे. जर आपण म्हणतो की कॉमन बिल्डिंग का, तर या ठिकाणी जर आपण एफएसआय स्टेटमेंट बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की म्हाडासाठी जो काही ए विंगमध्ये एवढाच एरिया आहे आणि जो काही कमर्शियलसाठी काही एरिया आहे आणि रेसिडेन्शियल साठी काही एरिया आहे. म्हणजे जी काही बिल्डिंग आहे एचे A1 विंग आहेत, A1 A2 A3 यामध्ये भाड्यासाठी फ्लॅट अवेलेबल केलेला आहे, जो की कॉमनमध्ये आहे. याचा जर प्लॅन आपण बघितला तर एंट्रन्स डोअर आहे, लिव्हिंग रूम, एक बाल्कनी अटॅच आहे, लिव्हिंग रूमला किचन आहे, किचनला सुद्धा एक ड्राय बाल्कनी आहे. ओके, ह्या बाजूला बघितलं तर कॉमनचं टॉयलेट आहे, एक बेडरूम दिला आहे अपोजिटलाच त्याच्या. ओके, आणि जो काही मास्टर बेडरूम आहे त्यालाही थोडीशी एक इनक्लोज बाल्कनी अवेलेबल केलेली आहे आणि ह्या बाजूला टॉयलेट एक दिलेला आहे मास्टर बेडरूमला. प्लॅन हा सुद्धा व्यवस्थित आहे, फक्त पोझिशनचा थोडासा वेळ आहे. ओके, झिनेलिया जो काही पुढचा स्कीम कोड आहे 41 झिनेलिया 899A 1 BHK साठीचा. ह्याचं जर बघितलं प्राइस रेंज तर 22 लाखाच्या आसपास प्राइस आहे. याचा कार्पेट एरिया 1 BHKच्या मानाने बघितलं तर 451.41 म्हणजे चांगला कार्पेट एरिया आहे. ओके, कंप्लिशन याचं 30/9/2027ला होणार आहे. 30/9/2027 म्हटलं तर जवळपास अजून 2 वर्ष कालावधी आहे. लिटिगेशन आहे या ठिकाणी एक. ओके, बाल्कनी अवेलेबल नाही आहे प्लॅनमध्ये आणि बिल्डिंग टाईप सुद्धा सेपरेट आहे. तर कार्पेट एरिया ह्यातला जर प्लस पॉईंट बघितलं तर कार्पेट एरिया एकदम व्यवस्थित आहे 1 BHKच्या मानाने आणि प्राईस सुद्धा कार्पेट एरिया जेवढा आहे त्या मानाने प्राईस सुद्धा व्यवस्थित आहे. फक्त जे काय आहे लिटिगेशन अवेलेबल आहे एक आणि बाल्कनी नाही आहे अवेलेबल. ओके, लिटिगेशनचं सुद्धा असं आहे की सेव्हिरिटी किती आहे त्याची, की त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो का, पण बऱ्याचदा म्हाडा तसे प्रोजेक्ट स्कीममध्ये आणत नाही. तरी आपण एकदा जो काय आहे महारेरा नंबरवरून त्याचं लिटिगेशनचं डिटेल्स चेक करू शकता. लिटिगेशनचं केस नंबर आपण जरा बाकी डिटेल्स आपल्याला बघता आलं तर त्याही आपण बघू शकता. ओके, जर आपण या ठिकाणी अप्लाय करणार असेल तर. पण कार्पेट एरिया जो काय व्यवस्थित कार्पेट एरिया आहे. तर जर प्लॅन बघितला आपण, एंट्रन्स डोअर आहे, लिव्हिंग रूम, किचनसाठी बराचसा मोठा स्पेस दिलेला आहे. ओके, लिव्हिंग रूम आणि किचन आहे. त्यानंतर जे काही या बाजूला एक टॉयलेट दिलेलं आहे कॉमनचं आणि ह्या बाजूला सुद्धा एक टॉयलेट अवेलेबल केलेलं आहे बेडरूमच्या बाजूला. मे बी हा जो काय आहे हा पूर्ण बेडरूमचा एरिया आहे. D1 जो दिसतोय हा इथून एक बेडरूम चालू होते, म्हणजे हा मास्टर बेडरूम टाईप त्यांनी बेडरूम बनवलेला आहे, त्याला हे अटॅच टॉयलेट आहे आणि हे जे काय आहे हे कॉमनचं टॉयलेट आहे. फक्त बाल्कनी नाही आहे. कार्पेट एरिया तर बऱ्यापैकी मोठा दिलेला आहे, प्लॅन सुद्धा चांगला आहे, फक्त बाल्कनी अवेलेबल नाही. पण विचार करू शकता अप्लाय करण्यासाठी. ओके, त्यानंतर आहे 41 झिनेलिया 899B वाला 2 BHKचा प्लॅन आहे. ओके, 2 BHK आहे, याची प्राईस जर बघितली 23 ते 30 लाख आहे. कार्पेट एरिया जर बघितला तर चांगला कार्पेट एरिया आहे 2 BHKचा, जो काही जवळपास 500 ते 550च्या आसपास कार्पेट एरिया आहे. या ठिकाणी जर बघितलं तर सेमच 2 वर्ष, कारण तोच जो काही आहे बिल्डिंग आहे तिचा पार्ट आहे. स्कीम कोड 2 आहे, हा 2 BHKचा आहे. म्हणून जे काही डिटेल्स आहे मग आपण बघितलं मागच्या स्कीम कोडसाठी तर त्या सेमच आहे. याचं 2 वर्ष कालावधी, लिटिगेशन आहे, बाल्कनी अवेलेबल नाही आहे आणि सेपरेट बिल्डिंग आहे. ओके, 2 BHKच्या मानाने याची प्राईस व्यवस्थित आहे. ओके, 30 लाखाच्या आसपास आहे. कार्पेट एरिया सुद्धा चांगला आहे आणि फक्त काय की एक लिटिगेशन आणि बाल्कनी नाही आहे. ओके, तर प्लॅन बघूया आपण. हा जो काय आहे एंट्रन्स डोअर आहे, लिव्हिंग रूम, किचन दिलेला आहे, ह्या बाजूला एक बेडरूम दिलेला आहे, कॉमनचं टॉयलेट आहे आणि ह्या बाजूला जर बघितलं तर इथून ह्या डोअरपासून जे काय आहे मास्टर बेडरूम आणि त्याचं टॉयलेट दिलेलं आहे. सेमच 1 BHK साठी सारखा प्लॅन आहे, फक्त ही काही जी काही बेडरूम आहे ती ॲडिशनल आहे 2 BHKच्या प्लॅनमध्ये. बाल्कनी नाही आहे, लिटिगेशन आहे. तर हे जे काय आहे ते झाले पुनावळीमधले स्कीम कोड. तुम्हाला कोणता बेस्ट वाटतोय ओके नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा. बाकी ह्याचं जे काही लोकेशन आहे पुनावळीमधलं, तर हे जे काही आपण गणेश बेला रोसा किंवा फुलमेरिया ड्राईव्ह जर बघितला किंवा इन्फिनिटी अवेन्यू बघितला, हे दोन्ही तर जवळजवळच आहे. अक्षरा ग्रँड्युअर आणि हा जो काय आहे झेनेलिया ते सुद्धा अगदी जवळ आहे. हा जो काय आहे गणेश बेला रोसा हा मध्ये या ठिकाणी प्रोजेक्ट आहे. म्हणजे जे काय आहे काही हायवेच्या ह्या साईडला प्रोजेक्ट आहेत, काही त्या बाजूला आहेत. कनेक्टिव्हिटी चांगली आहे, कारण हा जो काय आहे मुंबई हायवे जातोय मधून दोन्हींच्या. ओके, आणि इन फ्युचरच्या दृष्टीने बाजूलाच तातवडे किंवा ह्या बाजूला इकडं हिंजवडीचा IT पार्क सुद्धा जवळच आहे. ओके, बाकी जे काय आहेत बाणेर झालं किंवा बाकी वाकडचा एरिया झाला,
ते जवळपासच आहे आणि रोडची कनेक्टिव्हिटी चांगली आहे, कारण मुंबई पुणे एक्सप्रेसवे गेलेला आहे आणि या कनेक्टिव्हिटीला बाकीचे पण एरिया जे काय आहेत ते इम्पॅक्ट करत आहे, की म्हणजे वाकड झालं, बाणेर, बालेवाडी आणि हिंजवाडी. त्यामुळे चांगला जो काय आहे ग्रोईंग आहे. आणि मेट्रोचं जे काय आहे इन फ्युचर हिंजवाडी शिवाजीनगरची जी काही मेट्रो लाईन आहे त्याचंही नक्कीच ह्या ज्या काही लोकेशनसाठी जे ह्या बाजूचे लोकेशन आहे त्यांना नक्की फायदा होईल त्याचं, की स्कूल किंवा बाकीचं काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सुद्धा चांगलं आहे या ठिकाणी. आणि आय टी प्रोफेशनल म्हणजे आय टीच्यामुळे रेंटलसाठीही हा एरिया चांगला आहे. तर चला आपण शेवटचं जे काय आहे ते बघूया, की प्रॉपर्टी रेट काय आहे त्या ठिकाणी किंवा ट्रेंड जो काय आहे तो 5 वर्षाचा काय आहे. जवळपास 6,800चं जे काही ॲव्हरेज स्क्वेअर फूटचा रेट आहे. लास्ट 5 इयरमध्ये जवळपास ते 32% जो काय आहे वरती आहे, अप ट्रेंड आहे. आणि रेंटल एल्ड जे काय आहे 4% आहे. ओके. आणि जर आपण प्राईस रेंज बघितली तर 1 BHKचं जे काही प्राईस आहे जवळपास 39 ते 55 लाखाच्या रेंजमध्ये आहे, डिपेंड ऑन कार्पेट एरिया किंवा ॲमेनिटीज असतील त्यानुसार. आणि 2 BHKचा जर बघितला, कारण ह्या स्कीममध्ये 1 BHK आणि 2 BHK अवेलेबल आहे, तर 2 BHK सुद्धा 61 लाखाच्या स्टार्टिंगपासून 82 लाखापर्यंत जे काय आहे 2 BHK अवेलेबल आहे. आता म्हाडाचे जे काही फ्लॅट आहेत आपण 2 BHK बघितले मॅक्सिमम 28च्या आसपास आहे आणि 1 BHK जवळपास 20 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर त्या कम्पॅरेटिव्हली आपल्याला निम्म्या प्राईजमध्ये म्हाडाने फ्लॅट अवेलेबल करून दिलेले आहेत. ज्या ठिकाणी आपल्याला आपण डायरेक्ट कम्पॅरिझन नाही करू शकत, कारण ॲमेनिटीज किंवा एरियाचाही डिफरन्स असणार आहे 100%. ओके. तर हे झालं पुनवळ्याच्या स्कीम कोडचं डिटेल्स. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि जे कोणी म्हाडासाठी ॲप्लिकेशन करत असतील स्कीम कोडसाठी, शेवटचे 2-3 दिवस बाकी आहेत, तर नक्की व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही जे काय स्कीम सिलेक्ट करण्यासाठी नक्की बेनिफिट होईल. धन्यवाद.